सोनम वांगचुक आपल्यामध्ये राहिले नाहीत. उपोषणाच्या 16व्या दिवशी त्यांनी आपले प्राण सोडले. काय हीच हेडलाईन तुम्हाला ऐकायची आहे? काय हीच बातमी तुम्हाला ऐकायची आहे? काय हेच स्टेटस तुम्हाला ठेवायचे आहेत? मग उद्या प्रत्येक जण म्हणतील किती महान व्यक्ती होते, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उपोषण पकडलं, आपले प्राण त्यागले, खूप महान व्यक्ती होते. सर्वजण त्यांचे स्टेटस ठेवतील, प्रत्येक जण त्यांचं गुणगान गातील. पण आज त्यांच्या पाठीशी कोणी उभा का राहत नाही? आज 16 दिवस झाले त्यांचं उपोषण चालू आहे. त्यांची तब्येत इतकी खालवली आहे, कोणत्याही क्षणी त्यांच्याबरोबर काही होऊ शकतं. एवन डॉक्टरांनी सुद्धा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची विनंती केली आहे. तरी देखील सोनम वांगचुक उपोषणापासून माघार घेत नाहीये. आणि दुसरीकडे निर्लज्ज सरकार, पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना काही वाटत नाही विद्यार्थ्यांबद्दल. देशातील विद्यार्थी मरतायत, मरून दे. देशातील विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, होऊन दे. त्यांना काही घेणं देणं नाही. आज सोनम वांगचुक 16 दिवस झाले उपोषण करतायत, तब्येत खालवली, तरी देखील कोणत्याही सरकारचा व्यक्ती त्यांच्याकडे भेटायला गेला नाही. तो व्यक्ती, त्याला काही घेणं देणं नाही, विद्यार्थ्यांचं काय घेणं देणं नाही, तरी देखील तो व्यक्ती 16 दिवस झाले मागचे उपोषणाला बसलाय. का? विद्यार्थ्यांसाठी, देशातील तरुणांच्या भविष्यासाठी सरकारला लढतोय, सरकारला निवेदन करतोय, उपोषण करतोय. सरकार त्यांचा एकही शब्द ऐकत नाही. अरे असलं कसलं सरकार? अरे कमीत कमी त्यांच्याकडे एक माणूस तरी पाठवा ना. त्यांची प्रकृती खालवली, काही वाटत कसं का नाही या सरकारला? मोदी साहेब, अमित शहा साहेब, काय करताय तुम्ही? देशाचे तुम्ही सर्वश्रेष्ठ नेते आहात आणि देशाची राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती आंदोलन चालू आहे, संपूर्ण देश पाहतोय, तरी देखील तुम्ही त्याची दखल घेत नाही. अरे लाज वाटली पाहिजे रे. जर उद्या त्या माणसाला काही झालं, त्याची प्रकृती बिघडली, तर याला जबाबदार कोण? त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जरी जंतर मंतरवरती जाता आलं नाही, तरी देखील सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओ शेअर करा, त्यांना पाठिंबा द्या. सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे. त्यांना पाठिंबा दिला तरी देखील त्यांच्यासाठी तो एक समाधान असणार आहे. त्यांना एक जाणीव होईल, देशातील विद्यार्थी आपल्या पाठीशी आहे.